नमस्कार मंडळी, रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो ना. चला आज झणझणीत असा झुणका बनवूया. त्यासाठी आपण घेतलेल्या 12 ते 13 तिखट मिरच्या, 1 कुडी लसणाची, 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर. आता ह्याचं वाटण करून घेणार आहे मिक्सरमध्ये. हिरव्या मिरच्यांचं वाटण रेडी आहे. तोपर्यंत आपण बेसनाची स्लरी बनवूया. आता एका वाटी बेसनात थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बेसनाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अशी स्लरी रेडी झाल्यावर आता आपण गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यावर लोखंडाचा तवा ठेवला आहे. तो गरम झाला की आता त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. ते व्यवस्थित लालसर असे परतून घेतलेले आहेत. कांदा लालसर परतून घेतल्यावर त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हिरव्या मिरच्यांचं वाटण आता त्यामध्ये परतून घेणार आहोत. वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता खरपूस असं परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाण्यात हिरवी मिरची व्यवस्थित शिजवून घेणार आहे. मिरचटपणा मरण्यासाठी मी टाकलेलं आहे पाणी. आता हे शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. हळद व्यवस्थित परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण बेसनाची स्लरी टाकणार आहोत. ही व्यवस्थित परतून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याला हलवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनटं ह्याला असं पाणी थोडं थोडं घालत हलवत राहायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर अर्धा तास हा झुणका शिजवू द्यायचा आहे. रटरट असा बघा तुम्ही, रटरट असा किती छान झुणका शिजतोय. आता हा आपला झुणका रेडी झालेला आहे. झणझणीत असा, टेस्टला पण बाजरीच्या भाकरीसोबत 1 नंबर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा असा झुणका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.